जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट काय आहे जाणून घेऊया आपण, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्की ठेवा। संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती आपल्याला घरपोच मिळणार आहे, तेव्हा चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर लाडक्या बहिणीसाठी एक अशी अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेचे जे महिला लाभ घेणार आहेत त्यामध्ये आता बऱ्याच महिलांना 2100 रुपये मिळणार नाही। कोणते कारण आहे, काय आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। लाडक्या बहिणीचे जे 2100 रुपये सरकारने देऊ केले आहे त्यामध्ये बऱ्याच महिलांना आता यामधून वगळण्यात येणार आहे। कुठल्या महिलांना अडचण येणार आहे, काय आहे, कुठल्या कारणावास्तव कुठल्या त्रुटीवास्तव त्यांना वगळण्यात येणार आहे, याची सविस्तर माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता महाराष्ट्र शासनाने एक नवीन एक अशी जाहिरात सांगितलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी फॉर्म भरले आहे त्या अंतर्गत आता 6वा हप्ता लवकरच मिळणार असून डिसेंबरचा जो हप्ता मिळणार आहे यामध्ये काही महिलांना म्हणजेच डिसेंबरमध्ये ज्या महिलांना पैसे मिळणार नाही त्या महिला कोणत्या आहे आता आपण बघूया। तर मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर होती। त्यानंतर आचारसंहिता लागू झाली। या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी बाकी होती, त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली जाणार आहे। यामध्ये ज्या महिलांच्या अर्जात काही त्रुटी आढळून येतील त्यांना या योजने अंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही असे सांगण्यात येणार आहे। कारण कसे की जे नवीन फॉर्म घेतले होते नंतर 15 ऑक्टोबर ही जी तारीख सांगितली होती या तारखेमध्ये बऱ्याच महिलांनी अर्ज केले। सुरुवातीला बऱ्याच महिलांचे अर्ज बाकी होते किंवा त्यांचे अर्ज पेंडिंग होते किंवा त्यांचे अर्ज पूर्ण भरले नव्हते, त्यांनी पुन्हा एकदा नव्याने अर्ज भरले होते। आता ज्यांनी 15 ऑक्टोबरपर्यंत फॉर्म भरले असतील त्यामध्ये त्यांचे जे काही त्रुटी असतील त्या जर त्रुटीमध्ये त्या बसत असतील तर त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे। कारण बऱ्याच महिलांना आधार कार्ड संबंधी, खाते संबंधी किंवा आपले जे राशन कार्ड आहे त्यामध्ये नाव नसेल किंवा आधार कार्डवर वेगळे नाव असेल, आपले खाते जे आहे त्या खात्यासंबंधी खात्यावर वेगळे नाव असेल किंवा आधार लिंक झालेलं नसेल, किंवा यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच कुटुंबातील जर समजा 3 व्यक्ती किंवा 4 व्यक्ती म्हणजे 4 महिला जर लाभ घेत असतील तर तो सुद्धा आता इथं निकष बदलण्यात आलेला आहे। एकाच कुटुंबात फक्त 2 किंवा 2च व्यक्तींना इथं लाभ मिळणार आहे। याआधी जेव्हा योजना नव्याने सुरू झाली होती त्यावेळेस शासनाने असे सांगितले होते की एका कुटुंबातील 2 पेक्षा 3 किंवा 4 अशा प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक स्त्रियांना याचा लाभ मिळणार, प्रत्येक बहिणीला या योजनेचा लाभ मिळणार असे सांगितण्यात आले होते। परंतु आता शासनाने नवीन इथं एक माहिती समोर आलेली आहे शासनातर्फे की आता या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तिसरी व्यक्ती जर असेल तर तो या योजनेपासून वंचित राहणार आहे। सध्या महायुती सरकार स्थापन झाले असून 5 डिसेंबरला आता सरकारचं इथं शपथविधी होणार असून लवकरच मंत्रिमंडळ सुद्धा स्थापन होणार आहे आणि त्यानंतर या गोष्टीची संपूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे। तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या जर काही नवीन अपडेट असतील, काही योजनाविषयक माहिती असतील तर आम्ही आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहू, तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राइब करून नक्की ठेवा, शेअर नक्की करा त्या लाडक्या बहिणीपर्यंत। आणि जर आपल्या खात्यासंबंधी जर काही अडचण असेल पुन्हा एकदा आपल्याला अपडेट घेणं महत्त्वाचं आहे। कारण शासन दरवेळी प्रत्येक वेळी वेगवेगळी योजनेनुसार वेगवेगळे अपडेट आपल्याला सांगत असतात, तेव्हा पुन्हा एकदा आधार लिंक करणे महत्त्वाचे आहे। खातेसंबंधी काही अडचणी असल्यास बँकेशी त्वरित संपर्क साधावा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हा जय महाराष्ट्र, धन्यवाद।